नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये पाव वाटी दही घालून घ्यायचं आहे. दही इथे आपल्याला ताजं वापरायचं आहे. आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. पहिली वाटी घातली आणि ही दुसरी वाटी. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण दही वापरलेलं आहे. दही घातल्यामुळे हा पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो आणि दह्यामुळे या पदार्थाला चव सुद्धा खूप छान येते. आता याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जसं जसं हे मिश्रण शिजलं जाईल तसं तसं या मिश्रणाचा छान मऊसूद असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होतं. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. सांगितल्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण छान कढईपासून वेगळं होत आहे. याचा अर्थ मिश्रण चांगलं आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेमध्येच हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली. आता हे बटाटे मॅश करून घेतले. यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घालायचे आहे. आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा घातला. पाव कप मकीचे दाणे घालून घेतले. पाव कप वाटाणे घालायचे आहे. आता पाव चमचा हळदी पावडर घालायची. 1 चमचा लाल तिखट घालायचं. पाव चमचा गरम मसाला घालायचा. पाव चमचा जिरे पावडर घालून घ्यायची. 1 चमचा धणे पावडर घालायची. पाव चमचा चाट मसाला घातला आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे लिंबाच्या साईज एवढे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेतले. आता इथे आपल्या या रव्याच्या मिश्रणावरती देखील छान वाफ आलेली आहे. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हाताने 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे. आता यापासून लगेच आपण पदार्थ बनवायला घेऊया. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घेतलं. याचा आपल्याला अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व गोळे आपण आता तयार करून घेतले. इथे आज आपण कचोरी तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी जे लिंबू पिळण्यासाठी मशीन वापरतात तर ते घेतलेलं आहे. याला आपल्याला आतून तेल लावून ग्रीस करून घ्यायचे. तयार करून घेतलेला हा रव्याचा गोळा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचे. बघू शकता इथे आपली छान अशी ही वाटी तयार झालेली आहे. तर यामध्ये हे बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे. आता आपण जी रव्याची तयार करून घेतलेली वाटी आहे तर ती अशी आपल्याला फिरवत जायची आहे आणि बोटाने जे स्टफिंग आहे तर ते आपल्याला यामध्ये प्रेस करत जायचं आहे आणि रव्याचं जे मिश्रण आहे तर ते असं आपल्याला अंगठ्याने वर उचलत जायचं आहे. स्टफिंग पुन्हा असं थोडंसं यामध्ये आपल्याला प्रेस करत जायचे आहे. आपण पुरणपोळी बनवताना करतो सेम त्याच पद्धतीने करत जायचं आहे. आता जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आणि याला बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा हाताने एकसारखं याला गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपली ही कचोरी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया. इथे मी कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण यांना फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं. आता यामध्ये आपल्याला कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे. ह्या कचोऱ्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहे. कचोऱ्या फ्राय करताना असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहे. असं चमच्याने मिक्स करत गेल्यामुळे कचोऱ्यांना एकसारखा रंग येतो. इथे मी या कचोऱ्या छान फ्राय करून घेतल्या. तुम्ही बघू शकता मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झाल्या. कचोरीला रंग देखील खूप छान आलेला आहे. दिसायला एवढी सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अगदी छान अशी ही तयार होते. मस्त अशी बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत बनते आणि आतून छान स्पंज आणि सॉफ्ट अशी तयार होते. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट अशी ही तयार झालेली आहे. प्रकार क्रमांक 2.
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। हे बघा इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी रवा आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। बॅटर भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात आणि नंतर जसं लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे, पाव वाटी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि पाव वाटी इथे आपल्याला मकीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाव वाटी इथे मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। 2 चमचे हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आणि 1 चमचा यात जिरं घातलं। आता पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी पावडर घातल्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते। अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालून घेतला आणि अर्धा चमचा यामध्ये पिझ्झा मसाला घातला। पिझ्झा मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घेतली। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, साधारण पाव वाटी यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा ऐवजी तुम्ही ते पाव चमचा इनो सुद्धा घालू शकता। आता हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। लगेच आपण यापासून पदार्थ तयार करायला घेऊया। इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर इथे तुम्ही हा पदार्थ कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान ग्रीस करून घ्यायचंय। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला साधारण 3 पळी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। आता हे सँडविच मेकर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा पदार्थ एका साइडने भाजत आल्यावरती आपल्याला याची साइड चेंज करून घ्यायची आहे आणि याची दुसरी साइड देखील आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी एक साइड भाजून झाली आहे। आता दुसरी साइड देखील मी अशाच पद्धतीने भाजून घेतली। तयार झाले इथे आपले रव्याचे हे सँडविच। चवीला अगदी छान असे हे तयार होता। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे सँडविच भरपूर सारं प्रोटीन्सयुक्त तयार झालेलं आहे। लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढं चविष्ट हे सँडविच तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता 2 छोटे चमचे यामध्ये मी तूप घातले। तूप घातल्यानंतर छान आपल्याला हे तूप या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आणि अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे। गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यापैकी पाव वाटी दूध मी यामध्ये घातलं। आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। जास्त यापेक्षा पातळ मिश्रण ठेवायचं नाही। 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यापैकी पाव वाटी इथे आपण दूध वापरलं। आता या बॅटरवरती 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा छान भिजलेला आहे। रवा भिजल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे अगदी 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये मी दूध घालून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं। आता पुन्हा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये 4 ते 5 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्सचे घालायचे आहे। इथे तुम्ही वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। छान याला मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। आता एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे बॅटर व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं तयार होतं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी घालायची आहे। इथे तुम्ही काजू बदामाचे काप सुद्धा वापरू शकता। आता इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे। यापासून लगेच आपण पदार्थ तयार करायला घेऊया।
इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी बटर किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकता। आता यामध्ये आपल्याला 1-1 चमचा हे तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे। हे बॅटर घालताना थोडीशी जागा ठेवायची, कारण हे आप्पे फुलतात त्यामुळे। आता झाकण ठेवून आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे एका साइडने छान भाजून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आता आपण यांना पलटी करून घेऊया आणि अगदी मस्त यांना एका साइडने रंग आलेला आहे। आता आपण दुसऱ्या साइडने सुद्धा यांना भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दोघी साइडने छान भाजून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात अगदी मस्तच। आता आपण यांना काढून घेऊया। हे आप्पे चवीला तर अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलं काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतात आणि अगदी झटपट तयार होतात। अगदी छान असे मस्त स्पंजी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेले आहे। एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, 1 कप पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। आता आपण पोह्यांची थोडीशी जाडसर पावडर तयार करणार आहोत। जसा बारीक रवा असतो तशा पद्धतीने याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे। आता लगेच यामध्ये 1 कप आपण रवा घालणार आहोत आणि 1 कप दही घालायचं आहे। हे सर्व जिन्नस आता आपण छान मिक्स करून घेऊयात। छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचे छान आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपण 1 कप पोहे, 1 कप रवा आणि 1 कप इथे आपण दही घेतलेलं आहे। तर त्यासाठी इथे मला हे पीठ तयार करण्यासाठी 1.5 कप पाणी हे लागलेलं आहे। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघा, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटं आपल्याला हे मिश्रण रेस्ट करून घ्यायचं आहे। तर मिश्रण रेस्ट झाल्यामुळे हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे। रवा आणि पोहे छान भिजलेले आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण मला हे मिश्रण घट्टसर वाटत आहे त्यामुळे। तर पुन्हा तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त पीठ आपल्याला सैल ठेवायचं नाही। यामध्ये 2 चमचे आपण तेल घालूयात आणि छान हे मिश्रण फेटून घेऊयात। हे मिश्रणामध्ये असं तेल घालून फेटल्यामुळे ढोकळा अतिशय छान सॉफ्ट होतो। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि 1 चमचा इथे आपल्याला इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती 2 टेबलस्पून पाणी घालूयात आणि पटकन आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। मिश्रण छान फेटून झालं की तेल लावून घेतलेल्या एका टीनमध्ये आपण आता हे मिश्रण काढून घेऊयात। आता आपण यावरती थोडीशी मिरचीची पावडर स्प्रिंकल करून घेणार आहोत। असं केल्यामुळे ढोकळा दिसायला अप्रतिम दिसतो आणि लगेच आता आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। तर इथे मी 15 मिनिटे ढोकळा छान स्टीम करून घेतलेला आहे। तर ढोकळा मस्त स्टीम झालेला आहे। इथे टूथपिक तुम्ही बघू शकतात अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा छान स्टीम झालेला आहे। ढोकळा हलका थंड झाला की लगेच आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तर इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण ढोकळ्याला फोडणी देऊयात। इथे मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं, कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि फोडणी छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली ही फोडणी आता आपण ढोकळ्यावरती ऍड करून घेऊयात। तयार झाला इथे आपला अगदी छान असा स्पंज आणि सॉफ्ट असा हा रव्याचा ढोकळा। चवीला अगदी छान असा तयार होतो, मस्त असा कापसासारखा बनतो। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। हा ढोकळा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। प्रकार क्रमांक 5, आता एका बाउलमध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे। यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात। यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपण रवा रेस्ट करून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहे। रवा छान फुललेला आहे। आता हे बॅटर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात। यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 1 कप शिजवून घेतलेला भात घालायचा आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूयात आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आहे। आता आपण हे बॅटर छान बारीक करून घेऊयात। इथे मी बॅटर छान बारीक करून घेतलेला आहे, हे पहा अशा प्रकारे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला बॅटर छान फेटून घ्यायचं आहे। इथे डोस्यांचं बॅटर छान तयार झालेलं आहे। तुम्ही थिकनेस बघून घ्या बॅटरची, अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे, अगदी परफेक्ट। आता आपण डोसे तयार करून घेऊयात। तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं
आणि यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा छान पुसून घ्यायचा। असं केल्यामुळे तव्याला अजिबात डोसे चिटकत नाही। आता आपण यावरती 1.5 पडी मिश्रण घालूयात आणि डोसा छान पसरवून घेऊयात। आता झाकण न ठेवता आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। डोस्यावरची बाजू छान कोरडी झाली की याला तेल लावून घ्यायचं आहे। आपल्याला हा डोसा फक्त एकाच बाजूने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। डोस्यावरती असे गुलाबी डॉट्स दिसायला लागले की डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि डोसा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त छान डोसे तयार झालेले आहे। हे डोसे चवीला अप्रतिम लागतात, अगदी भन्नाट तयार होतात। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे डोसे तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। प्रकार क्रमांक 6। आता इथे मी एक काकडी घेतलेली आहे। काकडीचा देठाचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि ही काकडी आता आपण किसून घेऊया। काकडी किसून घेताना मोठ्या होल्सची किसणी वापरायची आणि काकडी अशा पद्धतीने छान किसून घ्यायची। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। अर्धी वाटी आपण बेसन पीठ घालूया, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया। आता यामध्ये आपण किसून घेतलेली काकडी घालून घेऊया। उन्हाळ्यामध्ये मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे आपण अशा पद्धतीने काकडीपासून हा पदार्थ तयार करून घेऊ शकतो। आता यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालूया। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। काकडीमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये हे मिश्रण सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। त्यावरनं अंदाज येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान याचं आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। जसं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीची या बॅटरची आपल्याला थिकनेस ठेवायची आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे। जर तुमचं बॅटर खूप घट्ट तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। आता आपण यापासून लगेच पदार्थ तयार करायला घेऊया। इथे आज आपण काकडीचं धिरडं तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी पॅन छान गरम करून घेतलेला आहे आणि याला तेल लावून घेतलंय। आता यामध्ये 2 पडे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला पसरवून घ्यायचं आहे। आता या धिरड्याची एक साइड आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। धिरडे एका साइडने भाजत आलं की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। याला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि धिरडा आपल्याला आता पलटी करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान या धिरड्याची भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साइडने हे धिरडं छान भाजून घेतलेलं आहे। तयार झालं इथे आपलं हे काकडीचं धिरडं। असं हे काकडीचं धिरडं चवीला तर अप्रतिम लागतं। अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। हे धिरडं नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। प्रकार क्रमांक 7। तर इथे मी 2 टेबलस्पून तेल छान गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद परतून घेतले। यामध्ये बारीक कापून घेतलेली मिरची घातली आणि छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालून घ्यायचंय आणि यात आपल्याला आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। आता या पाण्याला आपल्याला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या पाण्यामध्ये मी किसून घेतलेला कच्चा बटाटा घालते। इथे मी एक मीडियम साइजचा कच्चा बटाटा किसून घेतला आणि छान त्याला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला। त्यातील पूर्ण पाणी पिळून घेतलं आणि नंतर आता या पाण्यामध्ये घालून घेतलं। आता हा बटाट्याचा किस 4 ते 5 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती मी शिजवून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे। रवा असा थोडा थोडा घालायचा म्हणजे या पाण्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। असा रवा घातल्यानंतर लगेच हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। जर या मिश्रणामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने छान फोडून घ्यायचे आहे आणि छान हे मिश्रण सतत मिक्स करत याचा गोळा होईपर्यंत आपल्याला
छान शिजवून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला यावरती वाफ काढून घ्यायची। तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय आणि छान असं याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। इथे मी एक टीन घेतला, याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि लगेच आपल्याला हे मिश्रण लगेच गरम असताना या टीन मध्ये घालून घ्यायचंय आणि याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचंय। हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचर वरती अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवायचंय। इथे अर्धा तास झालाय आणि मिश्रण छान सेट झालंय। आता याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहे। मी व्हिडिओ मध्ये दाखवते तशा पद्धतीने आपल्याला सँडविच सारखे याचे पीसेस कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। हे बघा इथे मी अशा प्रकारे हे पीसेस कट करून घेतलेले आहे, अगदी मस्तच। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। तुम्ही हे नाश्त्याचे पीसेस डीप फ्रीज मध्ये 2 ते 3 आठवडे स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही यांना फ्राय करून घेऊ शकता। आता आपण याला फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलं, यामध्ये आपण हा नाश्ता घालूया आणि याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे। एक साइड याची फ्राय झाली की आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि छान दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे। इथे मी हा नाश्ता छान फ्राय करून घेतलाय। आता आपण याला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता तयार झालाय। अशाच पद्धतीने मी सर्व नाश्ता छान फ्राय करून घेतलाय। तयार झाला इथे आपला बटाटा आणि रव्याचा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता चवीला अगदी छान लागतो। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।